Hello, all subscribers and all dear students on my YouTube channel. So, माझं नाव सुभाष आणि मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्पेशली आजपासून एक सेशन स्टार्ट करतो आहे, ज्यामध्ये 10वीच्या मुलांसाठी जे स्पेशल जे मॅथ्सचे लेक्चर मी इथे घेणार आहे. तर मॅथ्समध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट्स असतात, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्सेप्ट लवकर समजत नाही. तर इथं मी माझ्या पद्धतीनं, माझ्या एक्सपिरियन्स, माझ्या अनुभवाने जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रत्येक टॉपिक, प्रत्येक लेसन मॅथ्सचा पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंडचा, अल्जेब्रे अँड जॉमेट्रीचा एकदम चांगल्या प्रकारे सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. तरी तुम्ही सर्वांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. चला मग आजपासून आपण स्टार्ट करतो आहे अल्जेब्रा या पार्टपासून. तर पहिल्यांदा आपण अल्जेब्राचे सगळे पार्ट्स कवर करणार आहोत, त्यानंतर पार्ट सेकंड दॅट मीन्स जॉमेट्रीचे पण कवर करणार आहोत, किंवा काही पार्ट्स अल्जेब्राचे घेऊया, काही पार्ट्स जॉमेट्रीच्या घेऊया. आता हे तुम्हाला हे डिपेंड करेल की जर मला त्या पद्धतीने कमेंट्स आले तर त्या पद्धतीने मी लेसन घेत चालणार आहे. ठीक आहे, चला तर स्टार्ट करूया. सर्वप्रथम अल्जेब्रा. अल्जेब्रामध्ये फर्स्ट टॉपिक जो असणार आहे दॅट इज फर्स्ट लेसन जो आहे दॅट्स नेम इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. काय असतं लिनियर इक्वेशन आणि इन टू व्हेरिएबल्स? सो लिनियर इक्वेशन मीन्स व्हॉट? लिनियर इक्वेशन पहिल्यांदा आपण समजून घ्या लिनियर इक्वेशन म्हणजे काय असतं. ओके, सो लिनियर इक्वेशन लिनियर इक्वेशन म्हणजे काय? द इक्वेशन in which contains the degree of the terms is 1. Degree of the term is 1. Just example, suppose I am taking here one equation x plus y is equal to 6. So in this example, या example मध्ये या x चा हायेस्ट पॉवर किती आहे? 1 आहे. y चा हायेस्ट पॉवर किती आहे? 1 आहे. अजून एक एक्झाम्पल, 2x मायनस 3z इज इक्वल टू -5. आता हा जो इक्वेशन आहे याच्यामध्ये काय दिसतंय? हाऊ मेनी व्हेरिएबल्स यू आर लुकिंग? व्हेरिएबल्स किती दिसत आहेत? 2 व्हेरिएबल दिसत आहेत. कोणते? x आणि z. मग हा जो व्हेरिएबल अटॅच असणारा हा जो 2x आहे याला काय म्हणायचं? टर्म. याला काय म्हणायचं? आपण त्याला टर्म. मग हा जो 2x आहे या 2x मध्ये या पूर्ण टर्मचा डिग्री किती आहे? डिग्री म्हणजे काय? जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे? तर व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर तुम्हाला माहिती आहे 1 आहे आणि याचा पण 1 आहे. बेसिकली काय हे काय झालं? या दोघांना काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन. यांना काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन. आता इक्वेशन का? इक्वेशन म्हणजे काय? एक इज इक्वल टू जो साइन असतो हे मॅथमॅटिकल एक स्टेटमेंट आहे. त्याच्यामध्ये जे इज इक्वल साइन आहे याच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला 2 व्हॅल्यूज असतात आणि त्या दोघांना बॅलन्स करण्याचं, त्या दोघांना इक्वली बॅलन्स करण्याचं काम हा इज इक्वल करत असतो. म्हणजे दोघांची व्हॅल्यू दोन्ही साईडला कशी असते? सेम टू सेम असते. बोथ साईड्स आर इक्वल. मग हे दोन्ही साईड इक्वल कसे असतात? मग त्यासाठी एका साईडला काय व्हेरिएबल दिले आहेत, दुसऱ्या साईडला काय नंबर आहे. ठीक आहे, व्हेरिएबल्स आणि नंबर्स याचं जे कॉम्बिनेशन असतं इज इक्वलच्या फॉर्ममध्ये त्याला आपण काय म्हणतो? इक्वेशन म्हणतो. ठीक आहे, मग या इक्वेशनमध्ये हा जो इक्वेशन मध्ये हे जे 2 व्हेरिएबल आहेत यांचे जे हायेस्ट पॉवर आहे ते किती येतं? 1 आहे. यांनाच काय म्हणायचं? मग असं जे एक्झाम्पल असेल त्याच्यामध्ये असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये प्रत्येक जो व्हेरिएबल आहे त्याचा हायेस्ट पॉवर जर 1 असेल तर त्याला काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन. त्याला काय म्हणणार? लिनियर इक्वेशन. ओके,
सो याचं सिंपल डेफिनेशन आपण बघूया. लिनियर इक्वेशन. The equation in which contains two variables and degree of each term containing variable is called linear equation in two variables. म्हणजे काय बेसिकली द इक्वेशन इन विच कंटेन्स टू व्हेरिएबल्स. असा इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहे अँड डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल, आणि असा एक टर्म की ज्याच्यामध्ये व्हेरिएबल कंटेन आहे. आता एक्झाम्पल आहे इथे आपण जर घेतला x + 2y = 6. इथे बघा x हा पण एक टर्म आहे, 2y हा पण एक टर्म आहे आणि 6 हा पण एक टर्मच आहे. हे तिन्ही पण काय तर टर्म आहे. दिस 3 आर द टर्म्स. बट हमें क्या चाहिए, तर याच्यामध्ये काय करायचं आहे, असा टर्म सिलेक्ट करायचं की ज्याच्यामध्ये काय व्हेरिएबल आहे. मग पुढे तिथं x मध्ये आहे आणि 2y, या दोघांमध्ये काय आहे व्हेरिएबल आहे. 6 मध्ये आहे का व्हेरिएबल, तर नाही. मग 6 मध्ये पण 6चा विचार नाही करायचा. कोणाचा विचार करायचा, या दोघांचा विचार करायचा. मग याला टर्म म्हणायचं, याला टर्म म्हणायचं. मग या टर्म मध्ये हा जो व्हेरिएबल आहे याचा हायस्ट पॉवर किती दिसतो इथं, काहीच म्हणजे 1 आहे. याचा हायस्ट पॉवर किती आहे, 1 आहे. अशा वेळेस अशा टाईपच्या एक्झाम्पलला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन इन अ टू व्हेरिएबल. अजून जर एक्झाम्पल बघितले तर वेगवेगळे व्हेरिएबल्स घेऊन आपण लिनियर इक्वेशन फॉर्म करू शकतो. जस्ट लाईक p + 6q = -2. नेक्स्ट 9m + 6n = 8. हे काही स्पेशल टाईपचे एक्झाम्पल आहेत. त्याच्यापेक्षा पण वेगळे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. 1/2x + 3/4y = -7.4. हे फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये असणारे लिनियर इक्वेशन्स आहेत. त्यानंतर लिनियर इक्वेशन आपण डेसिमल फॉर्ममध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. 0.5x + 0.8y = 0.6. हे पण काय येतं, लिनियर इक्वेशनचेच एक्झाम्पल आहे. मग इक्वेशन आपण काय करू शकतो, कोणतेही इक्वेशनमध्ये कोणतेही व्हेरिएबल घेऊ शकता आणि त्यांचं जे या व्हेरिएबलला जे अटॅच असणारे नंबर्स आहेत त्याला आपण कोएफिशियंट म्हणतो. मग हे कोएफिशियंट पण काय करू शकतो, तुम्ही कोणते रिअल नंबर घेऊ शकता, कोणतेही रिअल नंबर घेऊ शकता. इथं जर आता हे फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये झालं किंवा रॅशनल नंबर झाले, हे डेसिमल नंबर झाले, तुम्ही इरॅशनल नंबर सुद्धा घेऊ शकता. जस्ट लाईक फॉर एक्झाम्पल √2x + √2y = √3y = √5. तर हा पण एक्झाम्पल काय झाला, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचाच एक्झाम्पल झालेला. हे सगळे तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमधले एक्झाम्पल दिसतात. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ही कन्सेप्ट काय. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. याच्यामध्ये लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल झाल्यानंतर त्याच्या पुढचा जे कन्सेप्ट आहे दॅट इज, जर याचा एक स्टँडर्ड फॉर्म असतो. हा झाला डेफिनेशन लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल. आता लिनियर इक्वेशन लिनियर इक्वेशन लिहिण्याचं एक पद्धत असते, एक सिस्टीम असते, एक मेथड असते, एक मॅनर असतो लिनियर इक्वेशन लिहिण्याचे. ती मॅनर कोणती, ती पद्धत कोणती, ती स्टेप कोणती आहे आणि लिहिण्याची कोणत्या पद्धतीने लिनियर इक्वेशन रिप्रेझेंट करायचं त्याची एक मेथड असते. त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन. चला बघूया मग. नेक्स्ट, स्टँडर्ड फॉर्म और जनरल फॉर्म. स्टैंडर्ड फॉर्म और जनरल फॉर्म ऑफ linear equation. So let's see that standard form or general form of linear equation. How we can represent linear equation in a standard form or general form. So look at it.
So we can represent like this: ax plus by is equal to c plus c is equal to 0. This one way. Another we can represent like this: capital AX plus capital BY plus C is equal to 0. अशा पद्धतीने सुद्धा आपण या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलला जनरल फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू शकतो. येथे A, B and C, A, B and C, these are belongs to real numbers. This A, B, C are any real numbers. A, B, C are any real numbers. And X and Y are rational. X and Y are the variables. X and Y क्या होंगे यहाँ पे variables. आणि A, B, C हे काय असणार आहे? कोणतेही रिअल नंबर्स असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला त्या रिअल नंबर्स मध्ये काय असतात? नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटेजर्स, रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स, हे सगळे नंबर्स कशामध्ये येतात? रिअल नंबर्स मध्ये. बट देयर इज अ एक्सेप्शन. पण तिथे एक एक्सेप्शन आहे, एक कंडिशन आहे. व्हॉट इज दॅट? जर तुम्हाला लिनियर इक्वेशन पाहिजे असेल तर ह्या एक्सला आणि ह्या वायला म्हणजे व्हेरिएबलला अटॅच असणारे जे कोएफिशिएंट आहेत ते कोएफिशिएंट काय नको आहे? 0 नको आहे. इट शुड बी 0. दे शुड बी नॉट इक्वल टू 0. म्हणजे काय? A इज नॉट इक्वल टू 0 अँड B इज नॉट इक्वल टू 0. आता जसं मी म्हटलं की A, B, C हे काय पाहिजे? रिअल नंबर पाहिजे. परंतु A, B, C रिअल नंबर आहेत, परंतु याच्यामध्ये रिअल नंबरमध्ये 0 पण येतो. मग A आणि B ही 0 पण घेता चालेल का? नाही. A आणि B आपल्याला 0 घेऊन चालणार नाही, कारण यांची व्हॅल्यू जर आपण इथे 0 पुट केलं तर हा 0 × x काय होणार आहे? 0 होणार आहे. आणि 0 × y काय होणार आहे? 0 होणार आहे. हे जर 0 झाले तर 0 + 0 काय होईल? 0 होईल. आणि 0 + c बरोबर काय असतं? 0 होईल. म्हणजे काय व्हॅल्यू ॲट द एंड जर आपण थोडक्यात यांची व्हॅल्यू जर 0 पुट केली काय होईल बरं? 0 पुट केल्यावर जर इथं मी 0 पुट केला 0 × ठीक आहे. इथे एक कंडिशन आहे जे की इथं कदाचित दिसणार नाही, पण इथं मी लिहितोय A इज नॉट इक्वल टू 0 अँड B इज नॉट इक्वल टू 0. इथं A ची आणि B ची व्हॅल्यू काय नको आहे? 0 नको आहे. ठीक आहे. किंवा ह्याच इक्वेशनमध्ये आपण असं पण शोधू शकतो A, B, C. इथे A, B and C are real numbers where A is not equal to 0 and B is not equal to 0. ठीक आहे. अशा पद्धतीने हे दिस इज द स्टँडर्ड फॉर्म और जनरल फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन. आय होप तुम्हाला डेफिनेशन समजली लिनियर इक्वेशनची. लिनियर इक्वेशनमध्ये काय सिम्पली काय असतं? असं एक इक्वेशन की ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल पाहिजे आणि प्रत्येकाचं हायेस्ट पॉवर किती पाहिजे? 1 पाहिजे. त्याला काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन म्हणायचं. त्यानंतर काय? स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म काय असतो? x + by + c = 0. अँड A, B, C काय असतात? रिअल नंबर असतात, परंतु A आणि B हे नॉन झिरो नंबर असले पाहिजे. दे शुड बी नॉन झिरो नंबर. आई होप आपको यहाँ तक समझ में आया. ठीक है. चलो इसके आगे हम देखेंगे दैट इज अगर आपको एग्जाम में क्वेश्चन किस तरह से पूछे जाएंगे वो हम देखेंगे. तो क्वेश्चन तुम्हाला कसं विचारलं असतं की जर तुम्हाला एखादा असा जनरल इक्वेशन कोणतं एक इक्वेशन दिलं असेल त्याचं तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे जनरल फॉर्ममध्ये किंवा स्टँडर्ड फॉर्ममध्ये. मग अशा टाईपचे एक्झाम्पल बघूया की तुम्हाला जनरल फॉर्ममध्ये स्टँडर्ड फॉर्ममध्ये कशा पद्धतीने त्यांना कन्वर्ट करायचं आहे. बघा तुम्हाला क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो की एक इक्वेशन दिला असेल त्याचं तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल जनरल फॉर्ममध्ये किंवा स्टँडर्ड फॉर्ममध्ये. हे बेसिकली तुम्हाला
1 मार्काला क्वेश्चन विचारलं जातं. एक पहिलं एक्झाम्पल बघूया. सपोज x मायनस 2y इज इक्वल टू 6. आता याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये किंवा जनरल फॉर्ममध्ये. मग कसं करायचं ते बघा. जनरल फॉर्म आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. जनरल फॉर्म इज इक्वल टू हा x ऑलरेडी मायनस 2y हा जसाचा ठेवायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो +6 आहे याला आपल्याला लेफ्ट साईडला शिफ्ट करायचं आहे. हा +6 तिकडे गेल्यावर काय होणार आहे, -6 आणि इकडे काय येणार आहे, 0 राहणार आहे. ठीक आहे, हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म. अजून एक एक्झाम्पल घेऊया. समजा x/2 - y = 3. आता हा इक्वेशन आहे, याला आपल्याला कन्वर्ट करायचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. मग कसं करणार याला, तर पहिल्यांदा बघायचं डिनोमिनेटर काय दिसतंय 2. मग हा 2 रिमूव्ह करायचा. मग कसं रिमूव्ह करणार, त्या सगळ्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं कशाने, 2 ने. सो मल्टिप्लाइंग बाय 2. जर ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय भेटणार आपल्याला, 2 × x/2 - 2 × y = 2 × 3. So what do we get? 2 get cancel. इथं करेन x - 2y = 2 3 6. ओके, आता याला काय करायचं, हा जो 6 आहे त्याला इकडे शिफ्ट करणार. हा इकडे आलं काय होणार आहे, x - 2y - 6 = 0. दिस इज अ स्टँडर्ड फॉर्म. आय होप तुम्हाला हे दोन्ही एक्झाम्पल समजले असेल. अशा पद्धतीने स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. ठीक आहे, हा सेशन आपण इथे स्टॉप करूया. याचे जे रिमेनिंग टॉपिक्स असतील ते आपण नेक्स्ट लेसनमध्ये करूया. तोपर्यंत सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांशी शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.